नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण MIDC मधील निघोजे येथील एका कंपनीच्या गेटसमोर कामाच्या किरकोळ वादावरून एका तरुणावर कटरने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. सहकार्याला दिल्या जाणाऱ्या शिवीगाळीचा विरोध करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. या प्रकरणातील फिर्यादी कृष्णा दादाराव खिरेडकर वय 25 राहणार निघोजे मूळ राहणार जालना यांनी दक्षिण माहुळंगे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्याच्यासोबत काम करणारा आरोपी विपुल निरंजन शिंदे वय 24 राहणार निघोजे मूळ राहणार यवतमाळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चाकण MIDC परिसरातील भांबोली तालुका खेड गावाच्या हद्दीत एका भरधाव ट्रकने स्कूटीला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात स्कूटीवर पाठीमागे बसलेल्या एका 10 वर्षाच्या निष्पाप बालिकेचा गंभीर दुखापत झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला, तर स्कूटी चालवणारी महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी सीमा सुदाम पुराम वय 24 राहणार सावरदरी मूळ राहणार गोंदिया यांनी उत्तर माहुळंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालक विष्णू नरसिंगराव देशमुख वय 52 राहणार सारणी सांगवी जिल्हा बीड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी सीमा पुराम या त्यांच्या ज्युपिटर स्कूटीवरून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रोहित कुमार रावत यांची 10 वर्षांची मुलगी सृष्टी हिला सोबत घेऊन घरी जात होत्या. त्या भांबोली गावाच्या हद्दीतील संत तुकाराम सर्कल जवळ आले असता तळेगाव MIDCच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव ट्रक चालकाने फिर्यादीच्या स्कूटीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेमुळे झालेल्या अपघातात फिर्यादी सीमा यांच्या उजव्या कानाला आणि डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून ठिकठिकाणी त्यांना मुक्का मार लागला आहे. तसेच पाठीमागे बसलेली चिमुरडी सृष्टी ही रस्त्यावर फेकली गेल्याने तिचा मृत्यू झाला. खराबवाडी येथील एका कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत छुप्या पद्धतीने गांजा हा अंमली पदार्थ विकणाऱ्या एका तस्कराला पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्याच्याकडून हजारो रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून मुख्य पुरवठादार पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 4 यांनी दक्षिण माहुळंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी धोंडीबा ज्ञानदेव सारगे वय 28 राहणार खराबवाडी मूळ राहणार लातूर याला अटक केली असून त्याला माल पुरवणारे समीर सर्वर तडवी वय 25 आणि रोहन गायकवाड राहणार चाकण हे 2 आरोपी फरार आहेत. 619 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गांजा फरार आरोपी समीर तडवी आणि रोहन गायकवाड यांच्याकडून विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. आळंदीजवळील धानोरे गावाच्या हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी धडक छापा टाकला आहे. पोलिसांची गाडी पाहताच आरोपी दारूचा साठा सोडून घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी फरार आरोपी आकाश अमर राजपूत राहणार चरोली खुर्द तालुका खेड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. दक्षिण माहुळंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खराबवाडी गावात रस्त्यावर लोकांना गांजा विकणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 1,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी दक्षिण माहुळंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मनोज जगदीश पांजगे वय 21 राहणार खराबवाडी मूळ राहणार जालना आणि रईस सर्वर तडवी वय 25 राहणार खराबवाडी या 2 आरोपींना अटक केली. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कुडे ते घोटवडी ते धामणगाव घाट रस्त्याला संरक्षण कठडे नसल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. याच रस्त्यावरून भीमाशंकरकडे मुंबई बाजूकडील भाविक भक्त व पर्यटक जात असतात. त्यामुळे या रस्त्याला संरक्षण कठडे तातडीने करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कुडे गावात एक महिला गवंडी काम करताना दिसून आली. सदर महिला भगिनी या कामाबाबत नेमकं काय सांगत आहेत पाहूया. कमला दांडे. कमला दांडे. दांडे गाव कोणतं? छत्तीसगड. छत्तीसगड. तुम्ही काम करताय सगळं? काय काय करता तुम्ही? बांधकाम प्लास्टर लादी सगळं काम करता का? अच्छा, म्हणजे पश्चिम पट्ट्यात तुम्ही तुमच्याबरोबर कोणी जेंट्स म्हणजे पुरुष कोणी आहे का? माझा नवरा आहे. ते पण करतात. तुम्हाला काय काय हे सगळं काम करता तुम्ही? बांधकाम पण करता? प्लास्टर आता काय फरशीचं काम चालू आहे? सगळे आता फरशीचे काम चालले. मराठी चांगलं बोलता. किती वर्ष इथं राहिले तुम्ही? 20 वर्ष झाले. 20 वर्ष इथंच राहताय. कुठं राहताय तुम्ही इथं नेमकं? इथे. काय गावाचं नाव काय? कुडा.
कुड्या गावातच राहता नाही का? बरं. ठीक आहे. आणि तुम्हाला काय रोज काय मिळतो किंवा कसं घेता? अंगावर घेता काम तुम्ही? अंगवार घेतो अंगावरती घेता म्हणजे तरी दिवसाला किती सुटतात पैसे तुम्हाला? 1200 1200 एकटीला तुम्हाला ना? एकटीचे बरं. गाव कुठलं म्हटलं तुमचं? छत्तीसगड. 36. खेड तालुक्यातील पश्चिम भागातील मोठमोठ्या डोंगरावर पवनचक्की इनरकॉन कंपनीमार्फत बसवल्या गेल्या आहेत. यातून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती देखील होत आहे. या भागांमधून राज्याला विद्युत निर्मितीत मोठा हातभार लागत आहे. मात्र याच खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात प्राथमिक सोयीसुविधांसाठी मागील काही वर्षात म्हणावा असा शाश्वत विकास झालेला नसल्याची खंत स्थानिक नागरिक मांडत आहेत. नाही कुठल्याच मोबाईलला रेंज नाही का? सुरुवातीला होती याच्या अगोदर? ती जाती लाईट गेली का पूर्ण रेंजच जाते अच्छा. आणि यांचा सगळीकडे जास्त प्रॉब्लेम आहे, रेंज टिकत नाही, लाईटही नाही, हा? लाईटही नाही आणि हे पण आता नाही. तुमच्या शेजारून तर सगळे पवनचक्की आहेत आणि तुम्हाला लाईटचाच प्रॉब्लेम आहे. हा किती वेळ असते दिवसातून लाईट तुमच्याकडे? काय दिवसातून गेली लाईट तर 4 तास येत नाही, तर त्याचं काय हेच नाही ना, नियमच नाही का बाबा ती गेली कंटिन्यू 10 मिनिटात 1 तासात येईल असं काहीच नाही. गेली का गेली. तुमचं नाव काय? भीमा दंद्री. भीमा दंद्रे. हो. गाव कोणतं आहे? पुढे बुद्रुक. पुढे पुढे. आणि साहेब काय इकडे ग्रामीण भागात काय आता पाऊस आला तर 2-2 महिने लाईट नसती तिथं, लय अवघड आहे सगळं. पण आता इकडं कोण लक्ष देत नाही, कोण पाहतं पण नाही. आता काय करणार? सरपंचानी ही लोक काय पाहत नाहीत, कोणच नाही पाहत. सर्वसामान्य माणसांचं हाल आहे, बाकी काय नाही. ठेवले कशाची? ते जलजीवनची लाईन आहे काही? हा जलजीवन तिकडून याच्याहून पाणी घ्यायचं होतं विहिरीवरून, ते पाणी नाही, काहीच नाही. हां सगळं हाल आहे. म्हणजे तुम्हाला पाणी आलेलंच नाही जलजीवनचं आजपर्यंत? बिलकुल नाही, एक थेंबर पण पाणी नाही आलेलं. कुठलंच नाही. आता पाण्याचा स्रोत काय तुमच्याकडे? आता एक आमची विहीर आहे, त्या विहीर आपलं प्यायपुरतं आहे का त्या जनावरं पुढं बुवा लांब दूर 1-1.5 किलोमीटर नेतात, पाणी पाजून आणतात. दिवसभर लोकांचं काम पाण्यावर आहे बुवा, जनावरांच्या पाण्यालाच जातं. 2-2, 3-3 माणसं पाण्यासाठीच करतात. काय करते तेव्हा काय पाईपाचं पडले असं. पाणी आडवा पाणी जिरवाची स्कीम राबवते वर्ष झाले त्याला. वर्ष झाली का? सक्सेस झाली का? हा पाणी आडवा पाणी जिरवा पडित रानातून चारी खंडणे पाणी आडून पाणी जिरवा अशी त्यांची संस्था आहे. बरं, आता हे जलजीवनचे जे पाणी आलेले त्याची काय जलजीवनची दुर्मिळ अवस्था आहे सध्या. कशी? कॉन्ट्रॅक्टदारांनी कामच पूर्ण केलं नाही. ग्रामपंचायत काय लक्ष देत नाही तिच्याकडे. हां असे पाईप काढून ठेवलेत पूर्ण गावातून, एक कुठेही नळ जोडलेले नाहीत गावात. अच्छा. ती टाकीचं काम अपूर्ण होतं, ते आता कलर लावून पूर्ण केले. खालून जे विहिरून पाईपलाईन केली ती पण लिकेज होती मध्ये. नवीन मोटर टाकायची सौरऊर्जा, काहीच केलं नाही अजून. या पाईपांना थेंबर बी पाणी आलं नाही, अजिबात कनेक्शनच नाही. दिलं नाही तुम्हाला? कनेक्शनच नाही. चला तुम्हाला अजून मी दाखवतो असं सगळ्या गावातनं. हा ना? आमच्या इकडे बघा वरती आखे पाईप काढून ठेवलेत, पाण्याचा थेंबही नाही गावाला. कधीपासून काम 2 सुरू वर्ष आहे? 2 वर्ष झालं काम चालू आहे. 2 ते 2.5 वर्ष झालं. 2.5 वर्ष झाले काम चालू. हा पाणी काय आलेलं पाणी नाही. आलेलं ठेकेदारांनी नाही. तिकडे पैसे निम्मे काढून हा, झालं. हा. सगळे बिल काढलं असेल 5 वेळा त्याच्याकडे. गावातली मुंबईकरांनी येऊन सगळ्यांनी येऊन त्यांना बोलून सांगून तरी त्यांनी काही काम केलेलं नाही. अच्छा. आमच्या मुंबईकरांनी भरपूर सहकार्य केलं, पण त्यांना 4 वेळा बोलून घेतले, ग्रामपंचायत मिटिंग पण घेतली, तरी त्याचा उपयोग नाही आहे काही. गावाला आजही पाण्याची थेंब नाही गावाला. सगळी म्हातारी वयस्कर माणसं डोक्यावर पाणी आणतात. तुमचं नाव काय? खंडू दंद्रे, गाव कुठे? कुडे बुद्रुक. कुठे? हा. लाईट गेल्यावरती मोबाईलची रेंज गायब होती. म्हणजे दिवसातून काय किती वेळ असते मोबाईल रेंज? 2-4 काय तास लाईट आली 2-4 तास कुठे इथं गावात कुठंच नाही रेंज. म्हणून रेंज आहे, त्यांना रेंज आहे, आम्हाला तर रेंजच नाही. सध्याची परिस्थिती बिकट आहे. असते. या पाईपांना आले का नाही पाणी या जलजीवनच्या? नळाचं का पाणी. कोरडेच आहेत पाईप? कोरडेच आहेत पाईप अजून? त्याला काय ते पाणी नाही काही नाही. काय नाही. आणि मला माहिती नाही बाबा, बरं, हे काय करणार मग आहे. ओके. तुम्ही आता गुरांकडे निघले का? हा ठीक आहे. चाकणजवळील कडाचीवाडी येथील सुकल्या डोंगरावर जुनी ग्रामदेवता आहे. सुखदेव नावाने ही देवता ओळखली जाते. जुन्या काळातील परंपरा आहे की सुखदेवाला पाणी घातल्यानंतर 8 दिवसाच्या आत पाऊस पडतो. जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने दुष्काळाचे भयानक सावट निर्माण झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुखदेवाची पूजा केली व सुखदेव देवाला पाणी घालून पाऊस पडण्याचा नवस केला असल्याची माहिती उपसरपंच बाळासाहेब कड यांनी दिली. सिन्नर ते जुन्नर विकासाचं स्वप्न का भंगलं? गेल्या 3 दशकांपासून उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यातील लाखो नागरिक ज्या पुणे संगमनेर नाशिक रेल्वे मार्गाची आतुरतेने वाट पाहत होते, तो महत्वाकांक्षी प्रकल्प रेल्वे मंत्रालयाने अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. GMRT प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींचा दाखला देत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
हा निर्णय केवळ एका रेल्वे मार्गाचा अंत नसून उत्तर महाराष्ट्र व पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव, संगमनेर, अकोले आणि सिन्नर या संपूर्ण पट्ट्याच्या विकासाला बसलेला मोठा धक्का आहे. अनेक वर्षांपासून जनतेला या रेल्वे मार्गाचे आश्वासन देण्यात आले. प्रत्येक निवडणुकीत हा विषय गाजला, मात्र प्रत्यक्षात जनतेच्या पदरी पुन्हा एकदा निराशा झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. या रेल्वे मार्गामुळे सिन्नर आणि चाकणसारखी महाराष्ट्रातील 2 प्रमुख औद्योगिक क्षेत्रे थेट जोडली जाणार होती. मालवाहतूक स्वस्त आणि जलद झाली असती, उद्योगांना नवी संधी मिळाली असती, तसेच हजारो युवकांना रोजगार उपलब्ध झाला असता. विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा फायदा झाला असता. मात्र शासनाच्या दुटप्पी भूमिकेने या भागातून विमानतळ गेले. महामार्गांची कामे केवळ खोट्या आश्वासनात अडकून पडली आहेत. मुंबई, नाशिक, पुणे हा सुवर्ण त्रिकोण असून नाशिक पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी सर्व काम पूर्ण होऊन भूसंपादनाचे सुमारे 500 कोटींपेक्षा जास्त रक्कमही शेतकऱ्यांना देण्यात आली. आता मात्र वेगळी कारणे सांगितली जात आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी या मार्गाबाबत केलेले विधान हे या विभागासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. या विभागाच्या विकासाकरता नाशिक पुणे रेल्वे ही सरळ मार्ग होणे अत्यंत गरजेचे असल्याची जनभावना आहे. आपल्या भागातून रेल्वे निघून जाण्यास विद्यमान खासदार जबाबदार आहेत. तसेच गेल्या 7 वर्षांमध्ये या भागातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गाबाबत कोणतीही मोठी प्रगती विद्यमान खासदार यांनी पाठपुरावा न केल्यामुळे झाली नसल्याचा आरोप म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलाय. गेली 15 वर्षे मी केलेल्या कामाचीच विद्यमान खासदार टिमकी वाजवत असून आगामी 2029 लोकसभा निवडणुकीसाठी टायगर अभी जिंदा आहे हे वाक्य सांगून आपण निवडणूक लढवणार असल्याचा संकेत दिला आहे. लांडेवाडी तालुका आंबेगाव येथील निवासस्थानी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत पत्रकार परिषद घेतली. आढळराव पाटील म्हणाले, पुणे नाशिक रेल्वे मार्ग खेड, मंचर, नारायणगाव आणि संगमनेर मार्गे जाण्याऐवजी पुणे अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक असा वळवण्यामागे GMRT हे खरे कारण नसून त्यामागे वेगळे राजकारण असल्याचा आरोप माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलाय. GMRTचा मुद्दा केवळ चालढकल करण्यासाठी पुढे करण्यात आलाय. पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदलल्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्याच्या विकासाला खो बसणार आहे. विद्यमान खासदारांनी ठोस भूमिका घेतली नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मूळ आराखड्यानुसार प्रकल्प झाला असता तर खेड, आंबेगाव, जुन्नर या भागाचे चित्र पूर्णपणे बदलले असते. खासदार अमोल कोल्हे यांनी केवळ खोटी आश्वासने दिली असेही माजी खासदार आढळराव म्हणाले. नाशिक फाटा ते खेड या मार्गावरील प्रस्तावित 8 पदरी उन्नत मार्ग एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर करण्यात यश आले असले तरी आता राज्य सरकारच्या बेजबाबदार आणि उदासीन धोरणामुळे या प्रकल्पावर पुन्हा अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले, असा गंभीर आरोप शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलाय. तसेच या प्रकल्पासाठी तातडीने जमीन हस्तांतरण आणि निधी वर्ग करावा अशी नम्र विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. खासदार कोल्हे यांनी सांगितले की शिरूर लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी संसदेत वारंवार हा मुद्दा मांडून अथकपणे पाठपुरावा केला. मतदारसंघातील जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळे अखेर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर करण्यात आपल्याला यश आले. हा मार्ग या परिसराला विकासाच्या महामार्गावर नेणारा ठरणार आहे. मात्र आता कुठे विकासाचा मार्ग दृष्टिक्षेपात आलेला असताना राज्य सरकारच्या चालढकलीमुळे प्रकल्प अधांतरी सापडला असल्याचे कोल्हे यांनी सोशल माध्यमात म्हटलंय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पहिली शाखा खेड येथे सुरू होऊन 100 वर्ष झाली. खेड तालुक्यात विविध भागात सहकार चळवळ उभारण्यासाठी 1926 पासून त्यावेळच्या बँकेवरील संचालकांनी आपले योगदान देऊन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची स्थापना केली. शेतकऱ्यांना पीक कर्ज बँकेच्या मार्फत देऊन शेतीला ऊर्जितावस्था दिली. तालुक्यातील 14 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने 100 गाठल्याबद्दल PDCC बँकेच्या शताब्दी सोहळा कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील राजगुरुनगर, वडगाव, पाटोळे, दोंदे, वेताळे, रेटवडी, खरपुडी, दावडी, शेलगाव, रासे, भोसे, चिंबळी, क्रुळे, निघोसे आणि महाळुंगे या सोसायटीच्या विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालकाचा सत्कार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करून सन्मानित करण्यात आले. यावेळी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, बँकेचे संचालक माजी दिलीप मोहिते आदी उपस्थित होते. चास तालुका खेड परिसरात तंबाखूची पुडी मागण्याचा बहाणा करून अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील 3.5 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेने चास परिसरातून संताप व्यक्त होत आहे. आळंदी येथील शिवतेज चौक परिसरात काही वाहन चालकांनी बेशिस्तपणे वाहने लावल्याने काल रात्री अंत्ययात्रा जाण्यास समस्या निर्माण झाली. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. खेड तालुका कृषी विभागाच्या वतीने चालू खरीप हंगामामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून
उत्पादन वाढवण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी तालुक्यातील ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांसाठी एका विशेष प्रशिक्षण व प्रात्यक्षिके कार्यशाळेचे आयोजन सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी सातकर स्थळ येथे करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी दिली आहे. कनेरसर पाबळ रोडला रेटावळीच्या हद्दीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थपूर्ण डोळेझाक करत आहे. या भागातील RMC प्लांटमधील विना नंबर प्लेटच्या माल वाहतुकीने सर्रास राडा रस्त्यावर पडत असून अपघात होत आहेत. जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम होतं, याला जबाबदार असलेल्या मंडळींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. खेड तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्ड धारकांना मे आणि जून महिन्याचे धान्य घेण्याची मुदत 15 जून पर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे माथाडी कामगार संप आणि गोदामातून धान्य उचलणारे हमाल यांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात धान्य वितरणावर याचा परिणाम झालाय. ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी वंचित राहू नये याकरिता आता 15 जून ऐवजी 30 जून पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुविधांच्या नियोजनाला गती. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी बांधवांना आरोग्य, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विविध स्वयंसेवी संस्था व प्रतिनिधींची समन्वय बैठक आयोजित केली. वडगाव घेनंद येथे उमेद रणरागिणी महिला प्रभाग संघाच्या माध्यमातून स्वामिनी महिला ग्रामसंघ वडगाव घेनंद अंतर्गत कार्यरत 9 महिला बचत गटांना एकूण 11,70,000 रुपयांचा CIF कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड निधी गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी वितरित करण्यात आला. शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन चाकणमध्ये शालेय साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषाताई गोरे यांच्यासह गटनेते नितीन गोरे व सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. सत्ताधीश असा शिवसेना पक्ष, या पक्षाला त्याची स्थापना होऊन आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत. 19 जून 1966 साली या पक्षाची स्थापना झाली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाची स्थापना झाली. गेली 60 वर्षे शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रामध्ये कार्यरत असून सर्वसामान्य माणसांच्या हक्कासाठी हा पक्ष सतत प्रयत्नशील आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.